हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर लेट्स सी, आज आपण काही संदेश घेऊया युनिव्हर्सकडून. त्याआधी करंट तुमची एनर्जी जी काय आहे ती आपण चेक करणार आहोत. मे बी समहाऊ थोडंसं वातावरण एनर्जीचे जे आहे ते काहींच्या बाबतीमध्ये ते दिसून येत एनर्जी असू शकते किंवा ओके डिवाइन प्लीज गाईड मी कलेक्टिव्ह एनर्जी. Cards are showing too much. Energy is very high. Okay. एक मिनिट, एक कार्ड खाली पडले. काहीतरी नवीन बदलाला तुम्ही सामोरे जात आहात किंवा काहीतरी नवीन बदल तुमच्या जीवनात व्हावेत अशी तुमची इच्छा आहे किंवा काही नवीन बदल होत आहेत त्यामुळे तुम्ही बर्डनमध्ये आहात असंही येथे इंडिकेट होत आहे. बिकॉज द चेंजचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे की तुमच्या जीवनामध्ये जे काही होत आहे ते न्यू चेंजेस होत आहे. नवीन काहीतरी बदल तुमच्या जीवनामध्ये होताना आपल्याला येथे दिसून येत आहे. अँड यू आर फायटिंग विथ युअर इमोशन्स अँड युअर लॉजिकल माइंड. येथे दिसून येत आहे तुम्ही तुमचे इमोशन्स, भावना आणि तुमचं जे तार्किक सध्याचं जे काही विचारचक्र आहे त्यांच्यासाठी तुम्ही भांडण तुमचं आतमध्ये सुरू झालेलं आहे. इनर वर्ल्डमध्ये सुद्धा काही ना काहीतरी बॅटल सुरू आहे, फायटिंग सुरू आहे. सो हे फायटिंगचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे. मे बी बाहेरही काही फायटिंग होत आहे, वादविवाद होत आहेत किंवा अंतर्मनामध्ये सुद्धा काही ना काहीतरी वादविवाद होताना आपल्याला येथे दिसून येत आहे. सो हे एनर्जी जी आहे थोडीशी मधून असू शकतं. काहींच्या बाबतीमध्ये त्यांना रागही येत आहे सिच्युएशनच्या संदर्भात आणि स्वतःवरती सुद्धा राग येत आहे. मे बी दे आर हेल्पलेस. त्यांना स्वतःसाठी सुद्धा काही करता येत नाही अशी काहीतरी सिच्युएशन सध्या त्या सिच्युएशनला ते सामोरे जात आहे. बिकॉज बदल काहीतरी खूप मोठा ब्रह्मांडा थ्रू तुमच्याकडे येत आहे. सो हे कार्ड आपल्याला इथे इंडिकेट करत आहे की आफ्टर दिस चेंज तुमचं जीवन जे आहे 360 डिग्री बदलणार आहे. म्हणजे पूर्णपणे तुमच्या जीवनाचं जे काही सध्याचं चक्र सुरू आहे, मे बी परत त्याच सायकलमध्ये तुम्ही अडकत असाल. मे बी परत तुम्ही त्याच लोकांशी पुन्हा तुम्हाला त्यांची तोंड पाहावं लागत असतील किंवा पुन्हा तीच लोक तुमच्या जीवनात येत असतील. तर ही सायकल कुठेतरी डिवाइन ब्रेक करू इच्छित आहे. बिकॉज यामध्ये तुम्ही खूप जास्त येथे ड्रेन होत आहे. तुमची एनर्जी, एक्झॉशनची एनर्जी येथे आपल्याला दिसून येत आहे. बिकॉज तुम्हाला एक लॉजिकल माइंड तुमचं वेगळं सांगतं आणि तुमचं इमोशनल माइंड जे आहे ते वेगळं सांगतं. सो येथे आपल्याला दिसून येत आहे द्विध मनस्थिती आपल्याला दिसून येते, द्विधा मनस्थिती. सो नेमकं हे करावं का ते करावं या संदर्भात सुद्धा विचारचक्र सुरू आहे. मे बी असू शकतं आणि त्याच अकॉर्डिंग काही बदलही तुमच्या जीवनामध्ये होणार आहेत. सो ही एनर्जी जी आहे ती तुमच्या जीवनातील पुढील जे काही बदल आहेत त्या संदर्भात आपल्याला येथे 100% दिसून येत आहे. सो मे बी कन्फ्युजनची सिच्युएशन आहे. आज तारीखही 20 आहे. सो 2 नंबर येथे इंडिकेट होत आहे. सो 2 नंबर इज इंडिकेटिंग फॉर कन्फ्युजन. सतत आपल्या मनामध्ये 2 मन आहेत असं वाटतं आपल्याला. एक मन हे सांगतं, एक मन ते सांगतं. बट येथे 2 मन नाही आहे. तर एक तुमचं माइंड आहे, मेंदू, ब्रेन आणि एक तुमचं हार्ट आहे. सो येथे इमोशनल थिंकिंग अँड लॉजिकल थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंग. सो हे दोन्हींचं येथे युद्ध आपल्याला दिसून येत आहे. तर यामध्ये असू शकतं तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत परंतु तुम्हाला काही स्टेप घ्यायचे आहे, उचलायचे आहेत तुमच्या बदलाच्या अकॉर्डिंग. बट येथे कुठेतरी तुम्ही पोस्टपोन करताना आपल्याला दिसून येत आहे. तुम्हाला असं वाटत आहे की सध्या नको, सध्या जसं चाललंय तसं चालू द्या. बिकॉज गोइंग विथ द फ्लोचं कार्डही हे इंडिकेट करत आहे की तुम्ही सध्या प्रवाहानुसार चालण्यासाठी स्वतःला तयार करत आहात किंवा मे बी तुम्ही सध्या जे काही घडत आहे त्यामध्ये ठीक आहे, सध्याचं जे काही होत आहे ते पाहू किंवा नवीन काहीतरी करण्यासाठी तुमच्यामध्ये तेवढी एनर्जी नाही आहे असं येथे दिसून येत आहे. सो पोस्टपोनमेंटची एनर्जी आहे. काहीही नवीन सुरू करण्यासाठी तुम्ही सध्या रेडी नाही आहात. यू आर नॉट रेडी फॉर दॅट. अगेन 2 नंबरचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे. मे बी तुम्ही सध्या ज्याचा काही विचार करत आहात त्या संदर्भात तुम्ही खूप जास्त इमॅजिनेशन करत आहात. शक्यता तुम्ही स्वतःच्या मनामध्ये क्रिएट करत आहात. एक मे बी असू शकतं तुम्ही एक असं नवीन काहीतरी तुमच्याच मनामध्ये क्रिएट करत आहात. मे बी असं केलं तर असं होईल, असं केलं तर तसं होईल आणि हे झालं तर असं नाही होणार. खूप जास्त लांबचा दूरचा विचार सध्या तुम्ही करताना दिसून येतात. पॉसिबिलिटीज किती आहेत, शक्यता किती आहेत यामध्ये ते सुद्धा येथे दिसून येत आहे. तुम्ही
ते आजमावताना दिसून येत आहात. तर येथे असू शकतं तुमच्या जीवनामध्ये सध्या जे काही होत आहे ते पूर्ण वर्षभराचा म्हणतो आपण, आयुष्यभराचा म्हणतो आपण. काहींच्या बाबतीमध्ये जे इतके दिवस तुम्ही सहन करत आलेला आहात त्याचा सुद्धा येथे हिशोब, टोटल हिशोब होताना आपल्याला दिसून येत आहे. सो टोटॅलिटीचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे मे बी ग्रे शेड आहे, थोडंसं नेगेटिव्हिटी पण आहे, परंतु त्यामध्ये एनर्जेटिक पॉवर तुमच्यामध्ये डेव्हलप होताना आपल्याला दिसून येत आहे. बिकॉज ज्या प्रकारे तुम्ही डिवाईनला ह्या गोष्टी समर्पित केलेल्या आहेत, तुम्ही स्वतःला पूर्णपणे डिवाईनवरती सोपवलेलं येथे दिसून येत आहे. कारण की तुमचे हात पूर्ण आकाशामध्ये तुम्ही सोडून दिलेले आहेत आणि सांभाळेल आम्हाला डिवाईन, सांभाळेल आम्हाला परमेश्वर, अशी तुम्हाला खात्री आहे. सो सध्या येथे दिसून येत आहे डिवाईनच काय करायचं तो आता हिशोब आमचा करेल, असं काहीतरी तुम्ही डिवाईनला बोललेले आहात किंवा बोलण्याच्या तयारीमध्ये आहात किंवा मे बी तुम्ही मनातल्या मनात हे सतत बोलत असता. सो ज्यांना ज्यांना हे सध्याचं जे काही कन्फ्युजन आहे, मुवमेंट टू मुवमेंट कार्ड ही येथे इंडिकेट करत आहे की सध्याच्या सिच्युएशनला तुम्ही मे बी कधी हॅप्पी होता, कधी दुःखी होता, कधी तुम्हाला वाटतं की नाही आता जे चाललंय ते योग्य आहे, कधी वाटतं नाही नाही हे असं नाही चालायला पाहिजे कारण की ह्यामध्ये काहीतरी दोष आहे. मे बी इट्स अ व्हेरी जगलिंग सिच्युएशन, कन्फ्युजनची सिच्युएशन आहे. कारण की तुमचा मूड जो आहे सतत चेंज होत आहे, मूड स्विंग्स होत आहे. आफ्टर फुल मून सुद्धा काहींच्या बाबतीमध्ये येथे आपल्याला दिसून येत आहे मे बी काही गोष्टी ज्या आहेत त्या बर्डनयुक्त असण्याची शक्यता आहे. तर येथे तुम्हाला ओके तर नक्कीच येथे दिसून येत आहे माइंडचे गेम खूप जास्त सुरू आहेत. सध्या तुम्ही खूप जास्त माइंडच्या एनर्जीमध्ये आहात. तुमचं मन काय म्हणतं या बाबतीत तुम्ही खूप जास्त विचार करत आहात. सध्या कन्फ्युजनची सिच्युएशन यामुळेच आहे की तुम्हाला मन वेगवेगळं काहीतरी दाखवत आहे. मन तुम्हाला तुमच्या प्युअर सेल्फपासून दूर घेऊन जात आहे असंही येथे दिसून येत आहे. बट येथे अलोनेसची एनर्जी हेही इंडिकेट करत आहे की तुम्ही सध्या स्वतःला एकटे समजत आहात. तुम्हाला असं वाटत आहे की मे बी आता आपल्या जीवनामध्ये कोणीच नको आहे आपल्याला, आपण एकटेच आहोत आणि एकटेच राहणार आहोत. मे बी दुःखी काहींची एनर्जी आपल्याला दिसून येत आहे. मन तुम्हाला भटकवत आहे, इकडं तिकडं तुम्हाला विचार करण्यासाठी प्रवृत्त करत आहे. मेडिटेशन करण्यामध्ये तुम्हाला मे बी असू शकतं काही अडचणी जाणवत आहेत कारण की गोंधळ खूप जास्त तुमचा उडालेला इथे दिसून येत आहे. बट ही रिबर्थची एनर्जी आहे. सो इथे सध्याची जी काही सिच्युएशन आहे त्यामध्ये तरी असं दिसून येत आहे की हा जो चेंज तुमच्यासाठी आलेला आहे तो तुमच्या जीवनामध्ये तुमच्या सेल्फचा काही रिबर्थ घेऊन येत आहे. काही नवीन जन्म तुमचा होताना आपल्याला दिसून येत आहे. यामधून जे काही बाहेर पडणार आहे ते खूप म्हणजे एक आपण म्हणून तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत घेऊन जाणारं आपल्याला इथे दिसून येत आहे. सध्याची एनर्जी ही तीच जाणवत आहे की तुम्ही आता सध्या एखाद्या प्रवासात आहात. मे बी असू शकतं तुम्ही एखाद्या ट्रेनमध्ये आहात किंवा प्लेनमध्ये आहात, विमानामध्ये आहात. बट सध्या तुम्ही उतरू शकत नाही आहात कारण की ही प्रोसेस सुरू आहे तुमच्या रिबर्थची, तुमच्या पुनर्जन्माची. सो पुनर्जन्माशी निगडीत काही गोष्टी असू शकतात, मागील जन्माशी निगडीत सुद्धा काही गोष्टी असू शकतात ज्या सध्या तुमच्या जीवनामध्ये होत आहेत किंवा ही जे तुमचं जुनं व्हर्जन आहे ते जाऊन दुसरं काहीतरी नवीन तुमच्यातून निर्माण होताना आपल्याला दिसून येत आहे. तर ही प्रोसेस आहे. तुम्ही मध्येच प्लेन थांबवू शकत नाही, तुम्ही मध्येच ट्रेन थांबवू शकत नाही. तर तुम्हाला ह्या प्रोसेसवरती विश्वास ठेवून पुढं जाणं गरजेचं आहे. आणि तुम्ही डिवाईनला हे पण नाही म्हणू शकत की आम्हाला इथे उतरवा, बिकॉज ते तुमच्यासाठी घातक असणार आहे. तर सध्याची जी काही स्थिती आहे मे बी काहींच्या जीवनामध्ये ही तुमच्या बेस्ट व्हर्जनसाठी तुमच्यासाठी काहीतरी चेंज होत आहे खूप मोठा, त्यासाठी ही सिच्युएशन चांगली आहे. सो डोंट स्टॉप. ओके. सो एक्सपिरियन्सचं कार्ड हे इंडिकेट करत आहे की सध्याची जी काही सिच्युएशन आहे ती तुम्ही अनुभवत आहात तर ती तुम्हाला अनुभवायलाच पाहिजे कारण की डिवाईनने ती तुमच्यासाठी दिलेली आहे. तुम्ही मध्येच ट्रेन थांबवू शकत नाही कारण की तुम्ही आता एका जर्नीला निघालेले आहात, प्रवासाला निघालेले आहात. तर मध्येच तुम्ही जर ते थांबवलं तर पुढील जे काही तुमच्या जीवनामध्ये येणार आहे जे खूप काही चांगलं असू शकतं
तर ते काही तुम्हाला मिळताना येते दिसून येत नाही. मग तुम्ही मध्येच नाही थांबू शकत. सो तुम्हाला डिवाइन घेऊन जात आहे, कारण की त्या ट्रेनचा पायलट आहे डिवाइन परमेश्वर, आणि त्या विमानाचाही पायलट आहे परमेश्वर. तर तुम्ही मध्येच नाही थांबू शकत. सो हे तुमच्यासाठी हार्मफुल असेल. तर पाहूया तुमच्यासाठी युनिवर्स काय गायडन्स देत आहे ह्या सिच्युएशनवरती. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. आर्कएंजल माइकल, प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी इन दिस रीडिंग. शिवजी, प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी. जय महाकाली. पर्यंत तुम्ही थँक्यू युनिवर्स म्हणून कमेंट करा. मी आज युनिवर्स मेसेज का घेतले पाहिजे, मी जेव्हा शाळेतून येत होते त्यावेळेस मला खूप मोठं असं, आपल्याला माहिती आहे ना विमान गेल्यावर किंवा रॉकेट गेलं असं व्हाईट व्हाईट असं खूप मोठी लाईन दिसली, आणि त्या लाईनमध्ये ए आकाराचं काहीतरी चिन्ह तयार झालेलं होतं. सो मे बी असू शकतं काही आपल्याला युनिवर्स गाईड करत आहे. आणि मी जेव्हा न्यूज पाहिलं मला कळालं नाही तो संकेत काय होता, पण जेव्हा मी न्यूज पाहिलं तेव्हा काहीतरी धूमकेतू येत आहे. सो ॲटलस नावाचा. सो एवरूनच ते इंडिकेशन होतं. मी त्यावेळेस विचार केला की ए नावाचं मला का दिसत आहे, आणि तेही एवढं मोठं. तर ते ॲटलस नावाचा धूमकेतू मे बी पृथ्वीच्या जवळ येत आहे. ओके, तर युनिवर्स तुम्हाला इथे गाईड करत आहे, द लाईट ब्रिंगर. तर तुम्ही नवीन तुमच्या जीवनामध्ये ग्लो घेऊन येत आहात. एक सध्याची जी सिच्युएशन आहे तुमच्यासाठी, जरी तुम्हाला कन्फ्युजनची वाटत असेल, तुम्हाला जर चूज करताना टेन्शन वाटत असेल, तुम्हाला कळत नसेल सध्या काय होत आहे, परंतु त्यानंतर जे काही तुमच्या जीवनामध्ये होणार आहे तर ते तुम्हाला तुमच्या ह्या वर्जनपर्यंत घेऊन जाणार आहे. कोणत्या, तर तुमच्याकडेच यश येत आहे. जे काही तुम्ही करणार इथून पुढे भविष्यामध्ये, तर ते हे सगळं जग पाहणार आहे. एवढं मोठं कुठलं तरी भव्य दिव्य कार्य तुमच्याकडून होताना दिसून येत आहे. तर स्टेप इन टू द स्पॉटलाईट हंबली, नम्रपणे तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये उतरायचं आहे. मे बी हे करिअरच्या निगडीत खूप जास्त वाटत आहे, काहींच्या बाबतीमध्ये असू शकतं, किंवा रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये. तर स्पॉटलाईटमध्ये उतरा, पूर्ण मध्ये त्यामध्ये कार्यामध्ये उतरा, नम्रपणे उतरा, बट फुल्ली, म्हणजे पूर्णपणे उतरा. बिलकुल असं सोडू नका की मी हे करील मग ते सोडील, असं नका करू. पूर्णपणे एखाद्या कामामध्ये गुंतवून घेणं असं म्हणतो आपण, तर तशा प्रकारचं तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर जो काही तुमच्या जीवनामध्ये बदल होताना दिसून येईल, तर तो पूर्ण जग पाहिल असंही येथे इंडिकेट होत आहे. तर मे बी हे रिलेशनशिपच्या संदर्भात आपल्याला दिसून येत आहे. डे ड्रीमर, अ कनेक्शन रोमॅन्टिक सोलफुल or serendipitous is blossoming. This is a heart energy mirror. Pour into it. Be vulnerable. You are seen and it is beautiful. जर तुम्हाला तुमच्या हाफ सोलकडून किंवा तुमचे जे कोणी सोलमेट आहे, कोणी तुमचे पार्टनर आहे, त्यांच्याकडून जर लव्हिंग एनर्जी येत असेल तर नक्कीच ते तुम्हाला एनर्जी पाठवत आहे. सो ते मिरर सोल आहे. सो नक्कीच हे खूप जास्त ब्युटिफुल आहे. सध्या जे काही तुम्ही अनुभवत आहात त्यांच्याविषयी, ते सुद्धा तेच तुमच्याविषयी अनुभवत आहे. सो प्लीज मे बी ते काहीतरी डे ड्रीमिंग करत आहे. दिवा स्वप्न आपण म्हणून काहीतरी इमॅजिनेशन. इमॅजिनेशन इज द पॉवर. सो तुम्हाला ती पॉवर तुमच्यामध्ये आत्मसात केली पाहिजे. द गाईड, द गाईड कोण आहे आपला? राईट नॉस and sacred purpose light your path. You are being called to walk in faith and integrity and you inspire others to believe in higher good. तर तुम्ही तुमच्या जीवनाचं जे काही पर्पज तुम्हाला मिळालेला आहे ते तुमच्या जीवनाचा रस्ता तयार करत आहे. तुमच्या जीवनाचा रस्ता ती तयार करत आहे. तुम्हाला त्याच्यावरती चालायचं आहे पूर्णपणे विश्वास ठेवून. आणि पुढे तुमचं जे काही तुम्ही जे काही क्रिएट करणार किंवा तुमच्यातून जे काही भविष्यामध्ये निर्माण होणार आहे तुमच्याकडूनच काहीतरी, त्या मार्गावरती इतर लोक सुद्धा चालणार आहे. यू आर लाईक अ लाईट
लाईक अ टॉर्च. तर तुमच्या पाठीमागं अनेक लोक चालताना येथे दिसून येत आहे आणि तुम्ही लोकांना इन्स्पायर करणार आहात. कशासाठी? की हायेस्ट जे त्यांचं सेल्फ आहे, डिवाइनचं जे सेल्फ आहे, त्यामध्ये तुम्ही लोकांना विश्वास ठेवण्यासाठी प्रवृत्त कराल असंही येथे दिसून येत आहे. तुम्ही एक गाईडसारखं काम करणार आहात भविष्यामध्ये. तुमच्याकडून असं काहीतरी कार्य करून घेतलं जाणार आहे की ज्याने तुम्ही इतरांना प्रकाश दाखवणार आहात डिवाइनकडे येण्यासाठी, स्पिरिच्युअल कार्य करण्यासाठी, आध्यात्मिक कार्य करण्यासाठी. तर ही एनर्जी नक्कीच खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग. जसे की गौतम बुद्ध होते, त्यांनी इतर लोकांना सुद्धा ह्या जीवनाचं सत्य सांगितलं, लोकांना पुन्हा आयुष्य कसं जगायला पाहिजे हे सांगितलं. त्या प्रकारची ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण होताना दिसून येत आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग. हा चेंज तुमच्यामध्ये त्यासाठीच होत आहे. हा स्पिरिच्युअल चेंज आहे. The balance, truth, fairness and karmic justice come into play when your actions are weighed. A life lived with honesty and integrity invites goodness to return to you. तर एक बॅलन्स साधला जात आहे तुमच्या जीवनामध्ये. कार्मिक जस्टिस कम इन टू प्ले म्हणजे असू शकतं काही कार्मिक रिलेशनशिप आहेत तुमचे, तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला जस्टिस मिळताना दिसून येत आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला योग्य त्या ॲक्शन्स सुद्धा घ्याव्या लागणार आहेत. तर असू शकतं तुम्ही खूप जास्त भावनिक आहात, तर तुम्हाला लोकांना दुखवायला आवडत नाही, लोकांशी वादविवाद घालायला आवडत नाही. मे बी तुम्ही 5D पर्सन आहात, तर इथे दिसून येत आहे की तरीसुद्धा तुम्हाला काही ॲक्शन घेणं गरजेचं आहे. तुमची मस्कुलाईन साईड जी काही पूर्णपणे आता हील होताना दिसून येत आहे. तर शिंक येणार होती म्हणजे तर सॉरी, मस्क्युलर साईड जी काही तुमची हील होताना आपल्याला दिसून येत आहे. तर तुम्ही ॲक्शन घेणार आहात भविष्यामध्ये तुमच्या हायेस्ट गुडसाठी, तुमच्या चांगल्यासाठी. तर तुम्हाला ते ॲक्शन घेणं गरजेचं आहे. आता बिलकुल थांबायचं नाही, ॲक्शन घ्यायचं आहे. कारण की तुमच्या जीवनामध्ये येथे आपल्याला दिसून येत आहे खूप जास्त चांगले बदल होताना आपल्याला दिसून येत आहे. चेंज खूप छान तुमच्यासाठी येत आहे. ऑनेस्टी अँड इंटिग्रिटी इन्व्हाइट्स गुडनेस टू रिटर्न. तुम्ही जे काही कर्म केलेलं आहे आतापर्यंत, गुडनेस तुमचं कार्य आहे, खूप चांगलं तुमचं कार्य आहे. तर त्याचा परतावा तुम्हाला नक्की मिळणार आहे. सो हा बॅलन्स डिवाइन साधत आहे. तुम्ही जरी सोडण्याचा विचार केला असेल, परंतु नाही, जे काही प्रामाणिकपणाने तुम्ही काम केलेलं आहे, जे काही तुम्ही तुमच्या सोलशी एकदम अलाइन होऊन कार्य केलेलं आहे, तर तुम्हाला त्याचा नक्कीच बॅलन्स तुमच्या जीवनामध्ये मिळताना दिसून, परतावा मिळताना दिसून येते. एक बॅलन्स तुमचं जे काही डिसबॅलन्स झालेली होती सिच्युएशन, कन्फ्युजनची होती, तुम्हाला कळत नव्हतं नेमकं काय करायला पाहिजे, तर येथे दिसून येत आहे लव, पीस, जॉय तुमच्या जीवनामध्ये येत आहे. प्रेम, शांतता आणि आनंद सगळं काही. द ट्रिह्यूम. ओके, विक्ट्री इज युअर्स. ट्रिह्यूम, विजय तुमचाच आहे, सक्सेस तुमच्याकडेच येत आहे, विक्ट्री तुमचीच आहे. द अल्टिमेट यस कार्ड, रेडिएटिंग जॉय, व्हायटिलिटी अँड पर्सनल ग्रोथ. नक्कीच हे जे काही घडत आहे तुमच्या जीवनामध्ये ते तुमच्या पर्सनल ग्रोथसाठी येथे आपल्याला दिसून येतं, वैयक्तिक विकासासाठी पुढील दिसून येत आहे. दिस एनर्जी लाईट्स युअर पाथ टू सक्सेस. रिन्यू कॉन्फिडन्स अँड कॉन्फिडन्सनी सगळं कार्य करायचं आहे. बिलकुल आत्मविश्वास तुम्हाला गमवायचा नाही. सध्याची ही काय आहे ती काय प्रोसेस सुरू आहे. सध्या तुम्ही लो कॉन्फिडन्समध्ये आहात, तुम्हाला कळत नाही आहे की माझ्यातलंच एवढं मी खूप जास्त पॉवरफुल आहे, बट मला सध्या एवढं लो फील का होत आहे. तर तुमच्यातीलच एक बेस्ट व्हर्जन तुमची वाट पाहत आहे. तर तुम्ही कॉन्फिडन्सनी पुढे जाताना दिसून येत आहात. अँड डीपर अलाइनमेंट विथ युअर ऑथेंटिक सेल्फ. तुमचं जे काही ट्रू सेल्फ आहे, तुमचं जे काही खरं तुमचा आत्मा आहे, त्याच्याशी तुम्हाला बिलकुल निगडीत राहून कार्य करायचं आहे. ऑथेंटिक सेल्फमध्ये यायचं आहे. तुमचं प्रामाणिक व्हर्जन तुम्हाला वाट पाहत आहे तुमचं पुढं. तर जे काही कार्य करत आहात ते प्रामाणिकपणे पुढे घेऊन जा. तर वन मोर मेसेज घेऊया आपण. ओ, 3 कार्ड्स आर कमिंग हिअर. ओके, ठीक आहे, 3 घेऊया आपण, चालेल. ओके, असू शकतं कशाची तरी खूप तुम्ही विचार करत आहात. मे बी डे ड्रीमर अँड मेमरी कीपर. मे बी असू शकतं काही मागील आठवणींना तुम्ही उजाळा देता. नॉस्टॅल्जिया, मागच्या जुन्या आठवणीमध्ये हरवले. वॅप्स अराउंड यू लाईक अ वॉर्म ब्लँकेट. लेट पास जॉय रिमाइंड यू who you are. There is a magic in innocence and beauty in remembering. तर नक्कीच खूप
इनोसंट पीपल आहात तुम्ही. एक लहान बाळासारखं असू शकतं तुमचं मन आहे. खूप इमोशनल कनेक्शन तुमच्याकडून तयार होतात आणि ज्यांच्यासोबत तयार होतात त्यांच्याशी तुम्ही एक इमोशनली कनेक्टेड असता सतत आणि त्या आठवणीमध्ये तुम्ही असता. डे ड्रीमिंग करत असता, विचार करत असता सतत. असं झालं तर काय होईल. मी म्हटलं इमॅजिनेशन इज द पॉवर. तर त्या पॉवरचा तुम्ही योग्य रीतीने वापर करताना इथे दिसून येत आहात. जुन्या आठवणीमध्ये हरवत आहात असंही इथे काहींच्या बाबतीमध्ये आहे. तर तुम्ही युनिव्हर्स तुम्हाला हेही सांगत आहे की तुम्ही खूप चांगले मेमरी कीपर आहात. तुमच्या मनामध्ये, स्मरणामध्ये बऱ्याच गोष्टी राहतात. हर्ट ऑफ सो सॉफ्ट राहा आणि नक्कीच तुमच्या जीवनामध्ये तुमची सॉफ्टनेसच तुमची स्ट्रेंथ बनताना दिसून येत आहे. युनिव्हर्स तुम्हाला एक लव्हिंग पर्सन बनवत आहे. अँड लास्टचं कार्ड आहे द इनलाइटमेंट. नक्कीच स्पिरिच्युअल अवेकनिंग झालेली आहे. जे कुणी हा व्हिडिओ पाहत आहे किंवा युनिव्हर्स तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जात आहे. 2 कार्ड आलेले ना. बुद्धासारखं तुमच्या जीवनामध्ये आत्मज्ञान तुम्हाला मिळत आहे. आत्मजागृती तुमची होताना दिसून येत आहे. भविष्यामध्ये तुम्ही खूप जास्त इनलाइटमेंट पर्सन होताना आपल्याला दिसून येत आहे. तर आय होप तुम्हाला युनिव्हर्सचे हे सगळे जे काही संदेश आहे तर ते रेझोनेट झाले आहेत. अँड हे सगळे संदेश तुमच्यासाठीच होते. ज्यांना हा व्हिडिओ मिळालेला आहे नक्की त्यांच्यासाठी हे सर्व संदेश होते. ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. थँक्स युनिव्हर्स म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. तर ज्यांना पर्सनल रिडिंग हवे आहे, काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचं. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू युनिव्हर्स.